आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती उत्साहात पार पडते। किल्ले शिवनेरीवर राज्यभरातून शिवप्रेमींचा मोठ्या प्रमाणात ओघ पाहायला मिळतोय। किल्ले शिवनेरीवरील खास ड्रोन दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सध्या साजरी होत आहे आणि किल्ले शिवनेरीवरती शिवप्रेमींचा मोठ्या प्रमाणात ओघ आणि रांग लागलेला आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आलो किल्ले शिवनेरीवरती या ठिकाणी पाहतो की सध्या जे शिवभक्त आहेत, शिवप्रेमी आहेत, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। आणि ही जी दृश्य आहे ते आपण TV9च्या प्रेक्षकांना ड्रोनच्या माध्यमातून दाखवत आहोत की कशा प्रकारे सध्या शिवनेरी किल्ल्यावरती जी शिवभक्त आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांची गर्दी या ठिकाणी खरं तर पाहायला मिळते। एकंदरीत राज्यभरातून शिवजयंतीनिमित्त हा शिवप्रेमींचा ओघ सध्या वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे शिव जन्मभूमी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे पाहतो की जो पाळनागर आहे त्या पाळनागराला सुद्धा विशेष आकर्षक अशा फुलांची सजावट सुद्धा या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आणि संपूर्ण दिवसभर सध्या अनेक शिवभक्तांच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद आहे तो एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे रोहित ढमालेसह मी सुनील दिगळे, TV9 मराठी, शिवनेरी, पुणे। किल्ले शिवनेरीचा विकास अजित पवारांनी केलाय। माजी आमदार अतुल बेनके यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजितदादा इथल्या दगड आणि बुरुजात जिवंत आहेत असं बेनकेंनी म्हटलंय की शिवनेरी किल्ला तर विकासाला जेव्हा सुरुवात झाली ती डे 1 पासून अजितदादा पवारांनी केली आणि आज तगायत प्रत्येक वर्षी ती करत आहेत। प्रत्येक वर्षी अजितदादा शिवजयंतीला येतच आलेले आहेत आणि इथं शिवजयंतीला येत असताना ह्या किल्ल्याचा सगळा विकास जो काय तुम्ही बघताय महाराष्ट्रातला एकमेव गड असा आहे की तो पूर्णपणे जरा विकसित आहे, तो शिवनेरी किल्ला आहे। तो फक्त अजितदादांमुळे आहे।